हजारोंच्या कष्टाचे पैसे हडपणारा पांढरपेशा दरोडेखोर जेरबंद. कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेची पलूसमध्ये धडाकेबाज कामगिरी. गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालून मागील 3 वर्षे 2 महिने 27 दिवसांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या एएस ट्रेडर्स घोटाळ्यातील फरार संचालकाला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. संतोष नंदकुमार कुंभार, वय 41, राहणार दत्तनगर पलूस असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेने सांगली जिल्ह्यातील पलूस येथून त्याला थरारक पाठलाग करून ताब्यात घेतले. एएस ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स LLP आणि तिची उपकंपनी TRADEWINGS सोल्युशन्स लिमिटेडच्या संचालकांनी गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून हजारो गोरगरीब गुंतवणूकदारांची फसवणूक केली होती. पैसे हडप केल्यानंतर कार्यालय बंद करून हे संचालक पसार झाले होते. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी या फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष लक्ष दिले होते. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव आणि त्यांच्या पथकाने 24 फेब्रुवारी 2026 रोजी सापळा रचून कुंभारला जेरबंद केले. या महाघोटाळ्यात आतापर्यंत 20 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र अजूनही 16 आरोपी फरार आहेत. गुंतवणूकदारांच्या कष्टाचा पैसा हडप करणाऱ्या एकाही आरोपीला सोडले जाणार नाही, असा कडक इशारा या कारवाईनंतर प्रशासनाकडून देण्यात आला आहे. या कारवाईत PSI जालिंदर जाधव, युवराज पाटील, अमित सरजे आणि राजू येडगे यांनी मोलाची भूमिका बजावली.